पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। लाडकी बहीण योजना जी आहे हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे। काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत। सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला। लाडकी बहीण पात्र ठरण्यासाठी निकष: अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल। अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल। ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांची छाननी केली जाईल। ज्या महिलांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। कोणत्याही कुटुंबातील केवळ 2च महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। लाडकी बहीणसाठी पडताळणीची प्रक्रिया कशी होणार? कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन, उत्पन्न ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार। प्रत्यक्ष तपासणी: अर्जदारांच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार। कागदपत्रांची पुनर्तपासणी, प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येणार। तक्रारी: कुणी फसवणूक करत असेल तर त्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार। लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच महायुती सरकारनं निकष ठरवलेले, मात्र निवडणुका असल्यानं कागदपत्रांची छाननी न करता लाभार्थी महिलांच्या खात्यात सरसकट 1500 रुपये जमा झाले। आता हे पैसे फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये होण्याची शक्यता आहे।